पुष्पांकुरान् समर्पयामि। सिद्धिविनायकदेवताभ्यो नमः। ऋतुकालोप पुष्पं समर्पयामि। एक फूल गणपतीवर वाहून सिद्धिविनायकदेवताभ्यो नमः। ऋतुकालोप पुष्पं समर्पयामि। सिद्धिविनायकदेवताभ्यो नमः। चला आपण हातात घेऊ शकता। त्यानंतर एकेका नावाला एकदा आपण त्यांची गणपतीची आपण अंगपूजा करायची आहे। त्या अंगपूजेकरता थोड्याशा अक्षता घेऊन प्रत्येक वेळा थोड्या अक्षता गणपतीवर व्हाव्या। अथांगपूजां गणेश्वराय नमः। पादौ पूजयामि। विघ्नराजाय नमः। दानी पूजयामि। आपूवाहनाय नमः। पुरुं पूजयामि। हेरंबाय नमः। पतिं पूजयामि। लंबोदराय नमः। उदरं पूजयामि। गौरीसुताय नमः। स्तनों पूजयामि। गणनायकाय नमः। हृदयं पूजयामि। स्थूलकर्णाय नमः। कंठं पूजयामि। स्कन्धाग्रजाय नमः। स्तनौ पूजयामि। पाशहस्ताय नमः। हस्तौ पूजयामि। गजवक्त्राय नमः। वक्त्रं पूजयामि। विघ्नहर्ते नमः। प्रदातं पूजयामि। सर्वेश्वराय नमः। शिरः पूजयामि। गणाधिपाय नमः। सर्वांग पूजयामि। असा अंग पूजा करावी। त्यानंतर आपल्याकडे विविध पानाची पत्री आहे ती आपण आपल्या हातात घ्यावी। ती पत्री घेऊन आणखी एक छोटे पान पत्रीचं व्यवस्थित दिसेल या रीतीने गणपतीच्या पायाशी ती पानं व्हावी। एक पान घेऊन प्रत्येक पानाची वेगळी नावं असतात पण त्याची ओळख आपल्याकडे नसल्यामुळे आपण नुसतं गणपती असं म्हणून आपल्याकडे विविध प्रकारची पानं आहेत ती त्यांच्या पायाशी ठेवावी। अशी विविध प्रकारची पानं झाडांची घेऊन आपण गणपती बनवावी। त्यानंतर एक सुंदर हार आपल्या गणपतीच्या साहित्य हिशोबाने आपण घेऊ शकता। हा मी हार मोठा ठेवलेला आहे। आपण गणपतीच्या हिशोबाने आपल्या मोठा असेल तर मोठा हार घ्यावा, लहान असेल तर लहान हार घ्यावा आणि या रीतीने हा हार त्यांना बदल करून पूर्ण सुंदर असा गणपतीला व्हावा। म्हणून गणपतये नमः। ऋतुकालोप पुष्पं पुष्पमालांच समर्पयामि। मंडळ करून आणखी मोदक किंवा लाडू आपल्याकडे जशी व्यवस्था बनायची असेल त्या रीतीने तिथे गणपतीसमोर मोदक पोटात ठेवावं। 2 वेळा आपण तांब्यात पाणी सोडावं। सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। धूपमाग्रापयामि। दीपकं दर्शयामि। overthink a lot. I want to take a piece of paper. Write down all your thoughts. आता गणपतीवरती आपण गणपतीला उदबत्ती विरांजली
अशी ओवाळायची. सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. धूपम आग्रापयामी, धूपदान दर्शयामी. त्यानंतर आपण उदबत्ती बाजूला ठेवून आणखी जो नैवेद्य आपण ठेवलेला आहे त्याला आपण नैवेद्य करूया. सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. मिष्टान्न नैवेद्यम किंवा मोदक नैवेद्यम निवेदयामि. सत्यं द्रव्येन परिचिंतामि. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. परिवर पाणी तापणार करून पुन्हा नैवेद्य करायचा. पुन्हा प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. तीनदा आपण तापणात पाणी सोडून द्यावं. नैवेद्य उत्तरापोषणं, हस्त प्रक्षालनं, मुख प्रक्षालनं समर्पयामि. पुन्हा आपण मुखावर गंध घेऊन मी गणपतीवर व्हायचंय. कवचवर्तनार्थे चंदनं समर्पयामि. मुखवासार्थे विड्यावरती पाणी सोडायचे. मुखवासार्थे तांबूलं समर्पयामि. फळांवर पाणी सोडायचे. ऋतुफलांनी समर्पयामि. आपण जे श्रीफळ ठेवलेले त्याच्यावरती पाणी सोडायचं. श्रीफलांच समर्पयामि. सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. नमस्करोमि. त्यानंतर आपण आरती करता तबक तयार करून ठेवायचं. त्यात थोडा कापूर ठेवावा, अक्षरा ठेवावा. आणखी आपल्या परंपरेनुसार गणपतीची आपण आरती करावी. सिद्धिविनायक देवताभ्यो नमः.